श्री नवनाथ भक्तिसार मराठी अनुवाद अध्याय 39. सर्व तीर्थे पाहत पाहत चरपटी बद्रिकाश्रमातून रामेश्वरी पोहोचला. नंतर स्वर्गातील स्थानी पाहायचे असा विचार करून परत बद्रिकाश्रमास आला. तेथे शंकराचे दर्शन घेऊन व्यानास्त्राचा मंत्र म्हटला. या मंत्राद्वारे त्याला स्वर्गात प्रवेश मिळाला. आपला पुत्र आल्याचे कळताच ब्रह्मदेवाने त्याला जवळ घेऊन त्याची इच्छा विचारली. चरपटीने तेथेच राहण्याचा मनोदय सांगताच ब्रह्मदेवांना आनंद झाला. नारदालाही आनंद झाला. नारद व चरपटी दोघे फिरत फिरत नंदनवनाला गेले. नंदनवनातील मधुर फळे लगडलेले वृक्ष व विविध पुष्पांच्या घमघमाटाने ते दोघे प्रफुल्लित झाले. नंदनवनातील उत्तम उत्तम फळे त्या दोघांनी खाल्ली. जाता जाता कितीतरी फुले त्यांनी बरोबर घेतली. ब्रह्मदेवापुढे त्यांनी ती ठेवली आणि म्हटले, बाबा, आम्ही रानातून ही सुंदर फुले तुमच्यासाठी आणली आहेत. ब्रह्मदेवाने वर पाहिले. नारद व चरपटीनाथांचे प्रेम पाहून त्याला आनंद झाला, परंतु फुले नंदनवनातून आणल्याचं त्याला कळलं नाही. नारद व चरपटीने रोजच नंदनवनात जाऊन फळे खाण्याचा सपाटा लावला. एक दिवस वनरक्षकांनी चरपटीला पकडले. वनरक्षकांनी चरपटीला चांगलेच चोपले. चरपटीने वाताकर्षण मंत्र टाकून त्यांचा प्राणच कासावीस केले. त्यांच्याकडून आलेल्या वनरक्षकांनी ही अवस्था पाहिली आणि चरपटीची भयंकर तप्त मुद्रा पाहिली आणि ते पळून गेले. त्यांनी इंद्राकडे जाऊन सांगितले, कोणीतरी तरुण तपस्वी नंदनवनात आलाय. त्याने वनरक्षकाचे प्राण घेतले. त्याच्या पुढे काहीच चालत नाही. हे ऐकताच इंद्राने देवगणांना त्या तपस्व्याला नष्ट करा असे सांगितले. देवांचे सैन्य एकदम नंदनवनाकडे येताना पाहून एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावावा म्हणून चरपटीने वाताकर्षक मंत्र म्हणून सर्व देवांना मूर्छित पाडले. हे वृत्त इंद्राला समजतात ऐरावतावर बसून इंद्र स्वतःच निघाला. त्याने कैलासाला जाऊन शंकराचे साहाय्य घेतले. शंकराने आपल्या गणांना बोलावलं. शंकर कैलासावरून नंदनवनाकडे निघाले. विष्णूला शंकराचा निरोपही सांगितला. तेव्हा विशेष विचार न करता तो आपले 56 कोटी गण घेऊन वैकुंठाकडून रणवाद्य वाजवीत निघाला. नंदनवनाच्या दोन्ही बाजूंनी विष्णूचे व शंकराचे महाबलाढ्य सैन्य येताना चरपटीने पाहिले आणि विष्णूने सुदर्शन चक्र सोडले तर आपलं काहीच चालणार नाही. त्यापेक्षा सुदर्शन चक्र जागच्या जागी मोहित होऊन पडावे, यासाठी मोहनास्त्र सोडावे असा विचार चरपटीने केला आणि भस्माची चिमूट फेकून मोहनास्त्र सोडले. सुदर्शन चक्र जागच्या जागी जड झाले. सैन्यासह शिव विष्णू नंदनवनात आले तेव्हा चरपटीने वाताकर्षण मंत्र टाकून 56 कोटी विष्णू सेना एकदम निचेष्ट केली. त्याप्रमाणेच विष्णू व शंकराची अस्त्रेही निष्प्रभ केली. शेवटी चरपटी एकटाच त्याची शस्त्रे, आयुधे, माळा घेऊन ब्रह्मलोकात आला. विष्णूची सर्व शस्त्रे, माळा पाहून ब्रह्माने चरपटीला विचारले, बाळा, हे सर्व तू कोठून आणलेस? तेव्हा चरपटीने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यावर ब्रह्मदेव म्हणाला, अरे मुला, विष्णू, मी आणि शंकर आम्ही तिघे मिळून सर्व जगाचे कार्य करतो. ते दोघे जर पडून राहिले तर जग कसं चालेल? आता मला पण एक मंत्र टाकून निश्चित कर, म्हणजे एकदाचे तुझे समाधान होईल. चरपटी मोठ्या आशेने आपला पराक्रम दाखवायला आला होता, परंतु ब्रह्मदेवाचे बोलणे ऐकून चरपटी नाराज झाला. ब्रह्मदेव त्याला घेऊन नंदनवनात गेले आणि म्हणाले, बाळ चरपटी, तू प्रथम त्यांना या सर्वांना उठव. हिरमुसलेल्या चरपटीने संजीवनी मंत्राने शंकर, विष्णू, इंद्र, त्यांचे सैन्य अशा सगळ्यांना उठवले. ब्रह्मदेवाने चरपटीला हाताने धरून विष्णूच्या आणि शंकराच्या चरणी घातले. चरपटीनाथ म्हणजेच पिप्पलायन आहे अशी ओळख सर्व देवांना त्याने करून दिली. इतक्यात नारद आला आणि साळसूतपणे म्हणाला, देवराज, आपली स्थिती फारच वाईट झाल्याचे समजले. फार दुःख वाटले. कोणी कळीचा नारद आला होता वाटतं. ते ऐकून इंद्र चमकला. नारदाचेच हे काम असावे. त्याच्या मनात शंका आली. आपण काही माझी चेष्टा केली होती ना, पण मी माझे काम चोख केले की नाही? त्यानंतर इंद्राने कधी नारदाची चेष्टा केली नाही.
1 वर्षापर्यंत चरपटी आणि नारद सत्य लोकात राहिले. नारदासह चरपटी पाताळातील सर्व स्थाने पाहायला गेला. बळीने त्याचे उत्तम स्वागत केले. त्यामुळे चरपटीने पाहिले नाही असे कोणतेही स्थान राहिले नाही. फलश्रुती या अध्याय पठनाने युद्धात विजय मिळेल. अशा रीतीने अध्याय संपला. श्री नवनाथ भक्तिसार मराठी अनुवाद. अध्याय 40. देवेंद्र इंद्रांच्या दरबारात देवांची सभा भरली. या सभेला देवगुरु बृहस्पतीही हजर होते. त्या सभेत इंद्र बृहस्पतीला म्हणाला, तुम्ही आमचे गुरु, आम्हाला सर्व विद्या दिल्या, पण चरपटीनाथ नावाचा जो अल्पवयीन येती आला आहे त्याला वाताकर्षण विद्या येते, ती काही आम्हास येत नाही. त्यामुळे नंदनवनात त्याने सर्व देवांचा पराभव केला. तो पुढे म्हणाला, वाताकर्षण विद्या देवाला आलीच पाहिजे, नाहीतर उद्या इंद्रपदही हातचे जायचे. ही भीती त्याने देवसभेत बृहस्पती समोर व्यक्त केली. नाथपंथी लोकांचे शिष्य बनून रानोमाळ भटकत राहायचे. त्यांनी कसेही हाल केले तरी ते सोसावे व भीक मागून ती विद्या शिकावी, हे काही देवांना शोभणार नाही. देवांकडे कमीपणा न येता वाताकर्षण विद्या कशी मिळवावी याच्यावर काही उपाय तुम्हीच सांगा, असे इंद्र नम्रतेने बृहस्पतीला म्हणाला. बृहस्पती म्हणाला, एक युक्ती आहे. तुम्ही सर्वांनी सोमयाग करावा. सर्वश्रेष्ठ देवांबरोबर नवनाथांनाही बोलवा. त्यांचा सन्मान करून त्यांची स्तुती करा. ते प्रसन्न झाले की त्यांच्याकडून गोड बोलून ही विद्या मिळवा. एवढा एकच मार्ग आहे. मच्छिंद्रांना प्रथम बोलावण्याचा मानस इंद्राने व्यक्त केला. सर्व देवांनी होकार दिला. पण मच्छिंद्राला बोलावण्यासाठी जाणार कोण? इंद्राने विचारले. उपरिचर वसु, मच्छिंद्राचा पिता. बृहस्पती म्हणाला. मग इंद्राने उपरिचर वसूला बोलावून मच्छिंद्र आणि सर्व नाथगुरूंना सोमयागासाठी स्वर्गात बोलवण्यास सांगितले. अमरपुरीत सोमयागाची तयारी जोरात सुरू झाली. उपरिचर वसूने बद्रिकाश्रमात जाऊन मच्छिंद्राला बोलावणे केले. तसेच गोरक्ष, कानिप, गोपीचंद, जालंधर, अडबंग, धर्मनाथ सर्वांना बोलावणे केले. त्यांना फार आनंद झाला. इंद्राने तुमचे सहाय्य मागितले आहे असे सांगून वसूने त्यांचा मान ठेवला. आमंत्रणाने नाथ मंडळी विमानात बसून हेलापट्टणला गेली. मैनावतीला त्यांनी बरोबर घेतले. पुढे वडवाल गावात जाऊन वटसिद्ध नागनाथ, भर्तरी, रेवण, चरपटी यांना बरोबर घेतले. 84 सिद्ध संगे घेतले आणि विमान अमरपुरीत आले. इंद्राने सर्वांचे स्वागत केले. मच्छिंद्रनाथाच्या सांगण्यावरून सिंहलक्ष द्वीपात सोमयाग करण्याचे ठरले. तिथे किलोतला होती, मीननाथ होता, तेही सर्वांना भेटले. इंद्राचा सोमयाग सुरू झाला. नाथ आहुती देत होते. इंद्र यज्ञाला बसला होता. एकीकडे मच्छिंद्र अपत्य वात्सल्यामुळे वेळात वेळ काढून मीननाथाला अस्त्रविद्या शिकवित होता. ते पाहून बृहस्पतीने एकांतात इंद्राला सांगितले, उपरिचर वसूला यजमान कर, तू मोकळा राहा. इंद्राने तसेच केले. उपरिचर वसू यजमान झाला. मीननाथ अस्त्रे शिकत असताना मोराचे रूप घेऊन इंद्राने वाताकर्षण मंत्राचा प्रयोग तेवढा नीट ऐकून घेतला. बृहस्पतीची युक्ती सफल झाली. इंद्राच्या बोलण्यातून नंतर ही गोष्ट नाथांना समजली. तेव्हा नाथांना अत्यंत क्रोध आला. संताप अतिरेकाने ते म्हणाले, देवांना या वाताकर्षण मंत्राचा उपयोग होणारच नाही असा शाप त्यांनी दिला. आता काय करावे? देवांना खूप वाईट वाटले. एवढे श्रम करून विद्या मिळवली ती फुकट गेली. त्यावर देवांनी उशाप मागितला. तेव्हा त्यांनी उशाप दिला की जर नाथपंथी लोकांना कोणाही देवदेवतांकडून त्रास होणार नसेल तरच ही विद्या सफल होईल. तेव्हापासून नाथपंथावर देवांची कृपा आहे. त्यांना दैवी त्रास होत नाही. सोमयाग पार पडला. मच्छिंद्रनाथांसह सर्व यती पृथ्वीवरील तीर्थे पाहत हिंडले. 12 वर्षे तप केले. तिथून मणिकर्णिकेचे पाणी त्याने कमंडलूत आणून शिखरावरून सोडले. त्याची इंद्रायणी नदी झाली. पुढे इंद्र स्वर्गात स्वस्थानी गेला. भूलोकी अनेक वर्षे तीर्थाटन करून नाथांनी शके 1710 पर्यंत आपल्या इच्छेप्रमाणे गुप्तस्थानी समाधी घेतल्या. कानिफाने व मच्छिंद्राने गर्भगिरीत निवास केला. जालंधर जानपीर या नावाने तर गहिनीनाथ गैबीपीर नावाने राहिले. वडवाल येथे नागनाथ, मानदेशातील विटेगावी रेवणनाथ,
तर चरपटी, अडबंगी, चौरंगीनाथ गुप्तपणे संचार करीत राहिले. भर्तरी पाताळात गेला, मीननाथ स्वर्गी गेला, गोरक्ष गिरनार पर्वतावर दत्ताश्रमात राहिला, गोपीचंद, धर्मनाथ, मैनावती वैकुंठात गेले. त्या सर्वांचे शिष्य 84 सिद्ध झाले. अशी ही नवनाथ आणि त्यांच्या शिष्यांची अद्भुत कथा समाप्त झाली. फलश्रुती या अध्याय पठनाने इच्छित फळे मिळतील, धनप्राप्ती होईल. रोज केलेल्या पठनाने मोक्ष मार्गावर प्रगती होईल. अध्याय संपला.